माझे नाव शुभम दामोदर बुराडे आहे. हं. माझ्या हाताने काही दिवसाआधी गलती झाली होती. मी कमेंट्स केले होते वादग्रस्त. पण- बाबासाहेबांना शिवीगाळ केली होती. हं. याबद्दल मी माफी मागतो. माफी मागलो माफी माग- हात बाबासाहेब जोडून मी बाबासाहेब आंबेडकरला माफी मागतो व सगळे भीम सैनिकांना माफी मागतो आणि यानंतर असं होणार नाही. माझ्याकडून वाद भीम टोला बसणार आहे. आपल्यासोबत आणखी भीमसैनिक आहेत. तुम्ही काय सांगाल या प्रकरणाला कसे बघता? ह्या प्रकरणाचे असं का तो शुभम बुराडे आहे, तो आपली चुका ऍक्सेप्ट करायला तयार नाही. आता पण नाही का? आता पण नाही. तो म्हणत आहे का माझा मोबाईल हॅक झालेला आहे, असं झालेलं आहे, तसं झालेलं आहे. काल आम्ही त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, त्याच्यासोबत आम्ही व्हॉट्सअपवर पण बोललो. तो तिथे पोलिसांचा उच्चार करून तो आम्हाला धमकी देण्याचा प्रयत्न केला त्यांनी. आमचे ते अजय सोनटक्के आहे आमचे भाऊ, त्यांना व्हॉट्सअपवर पोलिसांचं नाव घेऊन आम्हाला धमकी देण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही काल त्याच्या रात्री शोध घेतला. शोध घेतल्याच्या नंतर आम्ही सकाळी त्याच्या कंपनीमध्ये गेलो, त्यांना उचलून आणलं. आमचे काही भीम सैनिक आहेत, त्याला 2-4 कानपडात दिल्या त्याच्यावाल्या. त्याच्यानंतर आम्ही पोलिसांकडे त्यांची रिसर्च तक्रार पण केली आहे. पण माझं एकच युवांना म्हणणं आहे की तुम्ही फक्त आधी बाबासाहेबांना समजून घ्या. राईट. तुम्ही फक्त व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी पुरते सीमित नको राहा. करा. तुमच्या दिमागामधली कोणती मानसिकता आहे, आपण पुढे बाबासाहेबाला घेऊन चाललो आहोत. हे बाबासाहेब फक्त एका जातीचे नव्हते, ते 6743 जातीचे होते. अख्ख्या भारताचं संविधान त्यांच्या हातून लिहिलेलं आहे. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस त्यांनी भारताचे संविधान तयार केलं आहे. तुम्ही फक्त एका जातीपुरतं त्यांना सीमित ठेवत असाल, तर हे तुमची चुकीची मानसिकता आहे. तुम्ही बाबासाहेबाला वाचा आधी, त्याच्यानंतर बाबासाहेब समजून घ्या का बाबासाहेबांना आमच्यासाठी काय केलं आहे. बाबा जेवढा बाबासाहेबांनी आमच्या भीम अवनीसाठी केलं त्यापेक्षा जास्त इतर जातीसाठी पण केलेलं आहे. पण तुम्ही बाबासाहेबाबद्दल द्वेष पसरवता कामा नये.